विलिनीकरणाबाबत अजित पवार सकारात्मक होते। झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये अजितदादांनी हे संकेत दिलेले होते। राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, अजित पवारांनी विलिनीकरणाचे हे संकेत दिलेले होते। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात असतानाच आता खुद्द अजित पवार विलिनीकरणावर सकारात्मक असल्याचं समोर आलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये अजित पवारांनी विलिनीकरणावर बोलताना राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं सांगून येत्या काळात विलिनीकरणाबाबत आपण सकारात्मक असल्याचं सांगितलेलं होतं। महापालिका निवडणुकीच्या काळात झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी मुलाखत घेतलेली होती आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी अजितदादांनी हे स्पष्ट संकेत दिलेले होते। पवार आणि तुम्ही म्हणजे एकत्र येणार का? शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? तुम्ही म्हटलात तुझ्या तोंडात साखर पडो, तुम्हाला असं मनापासून वाटतं? नाही, एखादी गोष्ट बोलली मी तेवढंही म्हणायचं नाही तुझ्या तोंडात साखर पडो। पण तुमची इच्छा आहे का मनापासून? माझा आजपर्यंतचा स्वभाव आहे, मी जे माझ्या त्यावेळेस माझ्या मनात जे येतं ते मी बोलून जातो। त्याच्यातनं अर्थ काढायचे ते काढतात लोक। एक फॉर्मेडेबल युती असू शकते, दोन्ही पक्ष एकत्र आले तर पुन्हा एक ताकद उभी राहू शकते। त्याच्यामध्ये अजून त्या अँगलने आम्ही विचारच केलेला नाही आहे, कारण आज तर आम्ही व्यवस्थितपणे हे सरकार चालवतो, त्यामुळं तसा अजून काही आम्ही त्या बाबतीतचा विचार त्या ठिकाणी केला नाही। पण होऊ शकते, शक्यता तुम्ही नाकारत नाही त्या का कमलेशजी, मी एक आपल्याला सांगतो, तुम्ही इतका त्याचा किस काढत प्रयत्न करता, मी एकच सांगतो, कुठल्याही पत्रकारांनी, कुठल्याही वरिष्ठांनी, कुठल्याही संपादकांनी राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार सर जोडले गेलेले आहेत। कमलेश सर, तुम्ही स्वतः अजित पवारांसोबत ही मुलाखत घेतलेली होती आणि मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः हे संकेत दिलेले होते। मात्र आज जेव्हा विलिनीकरणासंदर्भात चर्चा केली जाते तेव्हा अजित पवारांचे आमदार जे आहेत ते स्पष्ट नकार देतात। या चर्चेसाठी असे कुठलेही संकेत नव्हते किंवा कोणतीही चर्चा सुरू नव्हती असं ते म्हणतात। काय वाटतंय, का असं अजित पवारांच्या आमदारांकडून आता असं म्हटलं जात असेल? आज बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांची अशी विधानं येणं प्राची स्वाभाविक आहे। आता जरी काही विधान केलं गेलं तर दुर्दैवाने त्याच्याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी अजित पवार इथे नाहीयेत। पण आपण ज्या मुलाखतीचा दाखला देतोय, ज्या मुलाखतीमध्ये मी अजित पवारांना प्रश्न विचारला होता, कारण तेव्हा युतीच्या चर्चा जोरात सुरू होत्या की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, त्यांचं विलीन होणार का? कारण त्या परिस्थितीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढवत होते। दोन्ही पक्षांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये युती केली होती, संयुक्त जाहीरनामा त्यांनी तिथे सादर केला होता आणि त्या दृष्टीने या सगळी तयारी सुरू होती आणि त्याच अनुषंगाने प्रश्न विचारला गेला होता। अजित पवारांचं जरी थेट उत्तर जर तुम्ही ऐकलात, उत्तर देणं जरी टाळलं असं त्याच्यामध्ये, पण त्यांनी एक बाब मात्र स्पष्ट केलेली आहे, दोन बाबी रादर त्यांनी स्पष्ट इथे केल्या। एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या जे मनात त्या वेळेस येतं ते मी बोलून मोकळा होतो, त्याचे काय लोक नंतर अर्थ काढतात ते काढत राहू देत, हा त्यांचा एक त्याच्यातला पहिला दावा। दुसरं त्यांचं महत्वाचं विधान त्याच्यातलं जे आहे की राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो। आता अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट जो आहे त्याच्यासोबत त्यांनी सध्या तरी काय मैत्री किंवा एकत्रित त्यांचा कुठलाही राजकीय अशी सिस्टम त्यांची नव्हती, त्यामुळे ते काय आमचे परमनंट शत्रू नाहीयेत हे विधान बरंच काही सांगून जाणारं होतं आणि हे खुद्द अजित पवारच बोललेले आहेत। त्यामुळे काल बैठकीचा एखादा व्हिडिओ समोर येतो आणि आता त्याच्यानंतर या मुलाखतीमध्ये खरं तर आपण परवाच याबाबत बोलणार होतो, पण काही संकेत आपण पाळतो की या सगळ्या प्रकरणावरती राजकारण करायला नको, कारण अजित पवारांचा नुकतंच निधन झाल्यानंतर या सगळ्या बाबी समोर याच्यावरती राजकारणावरती चर्चा व्हायला नको। पण आता राजकारण एका टप्प्याच्या पुढे निघून गेलेलं आहे, सुनेत्रा पवारांचा शपथविधी झालेला आहे, दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं राजकीय विधान येतात आणि त्याच्यामुळे हे विधान समोर येणं आणि त्याच्याविषयी बोलणं गरजेचं आहे। म्हणून या मुलाखतीतला जो महत्वाचा भाग होता तो आज आपण प्रेक्षकांसमोर इथे आणलेला आहे की अजित पवारांचं खुद्द त्याबाबत काय मत होतं, मग अजित पवार सकारात्मक होते नव्हते, या बाबींना सुद्धा किमान इथे एक प्रकारे त्याला बऱ्यापैकी पुष्टी इथे मिळू शकते। अजित पवारांचं मत स्वतःच होतं की याबाबत आता तरी कोणी परमनंट आमचा मित्र किंवा शत्रू नाही, त्यामुळे त्यांनी हे संकेत दिले तिथे की आगामी काळामध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात। कमलेश सर, खरं तर येत्या काळामध्ये राजकीय समीकरणं खूप बदललेली दिसणार आहेत। तुम्ही अनेक वर्ष या
फील्डमध्ये काम करताय तुम्ही, अनेक वर्ष अनेक नेत्यांसोबत चर्चा केलेल्या आहेत, अनेक नेत्यांना तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. काय वाटतं येत्या काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? तशी काही समीकरणं जुळू शकतील का? कारण सध्या ज्या काही चर्चा आहेत त्यावरून. नाही, आता ही शक्यता फार हळूहळू लोप पावत चाललेली आहे. कारण या सगळ्यांमध्ये ज्या प्रकारची चर्चा आहे, ज्या प्रकारची विधानं नेत्यांकडून येतात, याच्यामध्ये पुढाकार जो होता तो खुद्द अजित पवारांचा होता. अजित पवारच यामध्ये स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ही युती व्हावी अशी त्यांची इच्छा होती. हेच एक आपल्याला दिसलेलं आहे. कारण पक्षाचे बाकी नेते जर तो बैठकीचा व्हिडिओ जो दावा केला जातो राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाकडनं की इथे दोन्ही पक्षांबाबत चर्चा झाली होती, 17 तारखेचा एक व्हिडिओ काल समोर आला होता. त्याच्यामध्ये फक्त राष्ट्रवादीकडनं अजित पवार एकटे आपल्याला त्या बैठकीत दिसले होते. त्यामुळे इतर कुठले नेते याच्यामध्ये सहभागी होते, इतर कुठलेही नेते याच्यामध्ये इच्छुक होते असं काही चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे आता काल एक अनिल भाईदास पाटील जे अजित पवारांच्या पक्षाचे नेते होते राष्ट्रवादीचे, त्यांनी सांगितलं की विलिनीकरणाची चर्चा आता ही अजितदादांसोबतच विलीन झालेली आहे. त्यामुळे आता फार याच्यामध्ये पुढे काही स्कोप आहे चर्चेमध्ये असं दिसत नाहीत. पक्षाची सूत्र सुनेत्रा पवारांकडे असताना सुनेत्रा पवार निर्णय घेतील, पण पक्षाचे इतरही नेते आहेत जे आपल्याला काल या सगळ्या प्रकारामध्ये ऍक्टिव्ह दिसले होते. मग ते प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, ही नेते मंडळी आता यातला निर्णय घेतील असं आगामी काळात दिसेल. आणि एकंदरीत सूर पाहता ते काही फार याबाबत इच्छुक आहेत असं दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात एकत्रीकरण किंवा विलिनीकरण किंवा एकत्रित लढण्याबाबत जो काही निर्णय असेल तो होईल अशी चिन्ह सध्या तरी फार कमी दिसतात. नक्कीच कमलेश सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.